ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुकांचा पर्दाफाश शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज केला आहे. ठाणे महापालिका हद्दीत 10,653 दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात 6,749 एकच नावं, फक्त नाव आणि आडनाव असलेले 3,485 मतदार याद्यांमध्ये आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसंच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का, असा सवाल विचारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यात. त्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी 27 नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली असून ठाणे महापालिकेनं मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्यानं निवडणूक आयोगानं हरकती घेण्याची 3 डिसेंबर अशी तारीख करण्यात आली आहे. या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरिता गेले असताना असं लक्षात आलं की संपूर्ण याद्यांच्या एकत्रीकरण पुस्तक बनवून गठ्ठे देण्यात आले. हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून याद्या तयार करायला 2 ते 3 दिवस लागले. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचं मत विचारे यांनी व्यक्त केलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे सादर केले. ठाण्यात मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्यानं एवढ्या कमी कालावधीत त्याच्या हरकती घेता येणं शक्य नसल्यानं राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुक्या इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसवण्यात आल्या असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय. तसंच निवडणूक आयोग सरकारचं बटीक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच AC कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोपही विचारे यांनी केलाय. हे जे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बोगस कारभार या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून आज महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी आहेत. आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला वाटतं हे प्रभाग रचना ज्यावेळेला डिक्लेअर केली त्यावेळेला प्रत्येक वॉर्डाचे नकाशे त्या ठिकाणी पब्लिश केले आणि त्यावेळेला लोकसंख्या निश्चित करून त्या लोकसंख्येचा पण त्या ठिकाणी मतदार किती असतील या प्रभागामध्ये याची संबंध माहिती त्या ठिकाणी दिली आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये इतर प्रभागातली नावं त्या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी टाकलेली आहेत. काही ठिकाणी इपिक नंबर नाहीत, काही ठिकाणी फोटो नाहीत, काही ठिकाणी इतर भाषेतली नावं तामिळ भाषेमध्ये टाकलेली आहेत, इतर भाषेमध्ये टाकलेली आहेत. त्यानंतर कित्येक ठिकाणी वयामध्ये सुद्धा आहेत. 26 वर्षाच्या मुलाला दाखवला 104 वर्षाचा, त्याच्या आईला दाखवला त्या ठिकाणी 52 वय दाखवले. म्हणजे काय चाललेलं काय, असे कित्येक नाव आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेर यांसारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनानं ई-बाईक धोरण नुकताच जाहीर केले. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केलाय. तथापि चालकांना नियमावली आणि प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खाजगी अथवा साध्या बाईकद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकताच एका प्रवाशाचा असा अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्याकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. देशातील इतर राज्यात ज्या पद्धतीने या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात तसं महाराष्ट्रात चालणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचं शोषण न करता नियम आणि सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील. परंतु अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररित्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल. जितक्या बाईक अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तितके गुन्हे संबंधित चालकांवर न दाखल करता ती बाईक ज्या आधारित ॲपवर कंपनीची आहे त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. त्यांच्या निर्देशानुसार 2 डिसेंबर रोजी रॅपिडो या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागानं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. घोडबंदर रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगरपालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. हेल्मेट नसल्यानं मृत्यू झाला असं कारण पुढे केलं जात असलं तरी अपघात खड्ड्यांमुळेच झाले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्यूंमध्ये रस्ते खराब असणं, खड्डे आणि वाहतूक कोंडी यांसारखी कारणं आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ऑक्टोबरपर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं ठाणे महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात सांगितलं. या प्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MMRDA यांना नोटीस बजावली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना प्रधान यांनी ही मागणी केली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. मात्र पालिका आणि पोलीस प्रशासन हेल्मेट नसल्याचं कारण पुढे करतायत. त्यातही 22 मृत्यू झालेले असताना 18 मृत्यू झाल्याचं सांगून उच्च न्यायालयाची फसवणूक केली असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. मुळात मेट्रो आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि अवजड वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच खड्डे प्रचंड असल्यानं दुचाकीस्वार पडत आहेत. विशेष म्हणजे घोडबंदर रोड हा ठाणे महानगरपालिका, PWD आणि MMRDA या 3 विभागांच्या अखत्यारीत येत असून रस्त्यांच्या कामात या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, ज्यामुळे गैरसोय आणि अपघात होत आहेत. या अपघातांना प्रशासनच जबाबदार असल्यानं मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांचं अर्थसहाय्य द्यावं असं प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान या संदर्भात आपण आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांचीही भेट घेणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. असं आहे की थोडीशी माझ्या मते फसवी माहिती नेहमीप्रमाणे महानगरपालिका कोर्टात देते. त्यांचं म्हणणं आहे की 18 मृत्यू झाले, पण ते 18 मृत्यू हे फक्त ऑक्टोबरपर्यंत झालेले. आजचा जर तुम्ही आकडा बघितला तर तो 22 आहे. साहेब, आज परिस्थिती अशी आहे घोडबंदर रोडवर की जर मी एक कार्यक्रम घोडबंदर रोडवर संध्याकाळी घेतला तर माझे 4 कार्यक्रम ठाणे शहराचे बुडतात. म्हणजे मला 1.5 तास जायला लागतो, 1.5 तास यायला लागतो आणि आमचे सगळे कार्यक्रम बुडतात. मला तर आठवड्यात 10 दिवसातनं एकदा घोडबंदर रोडवर जायला लागतं. पण तुम्ही विचार करा की या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या लोकांची अवस्था काय, ज्यांना रोज मुंबईला कामाला जायला लागते. या घोडबंदर रोडवर साहेब सर्वात मोठी चूक जर कोणी केली असेल आणि ते कोणाच्या डोक्याने झाली आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की जगात कुठे नाही अशा पद्धतीनं सर्व्हिस रोड अमलगमेंट केलाय हायवेवर. आता मला सांगा, तिथे शाळा आहेत,
तिथे टेम्पल्स आहेत, मंदिरं आहेत, हाऊसिंग सोसायटी आहेत. डायरेक्ट हाऊसिंग सोसायटीमधनं बाहेर आलं की हायवेवर. आज जे 22 मृत्युमुखी झाले त्यांच्या घरातल्यांचा तुम्ही विचार करा. आणि जर तुम्ही बघितलं की FIR मध्ये काय लिहितं, तर FIR मध्ये ते असं लिहितात की हेल्मेट घातलं नव्हतं. पण साहेब, हे कारण नाही. कारण तिथले प्लॉटहोल्स आहेत, तिथले खड्डे हे कारण आहे. ह्याच्या पुढे जेव्हाही असं काही झालं तर कारण हे पॉटहोल्स त्या रस्त्यावरचं हे आलं पाहिजे असं पोलिसांना मी ठामपणे सांगतो. जी शासनाकडनं खोटी माहिती कोर्टात दिली जाते आणि जो त्रास ट्रॅफिकचा, पोल्युशनचा, खड्ड्यांचा होतोय, आता जरी कोर्टाने त्यांच्या खडेबोल सुनावले तर आता तरी ते जागे होतील. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही प्रयत्न केला घोडबंदर रोडवर ट्रॅफिक थोडासा डिकंजेस्ट करायचा, त्याच्यावर आता आम्ही भर देणार आहोत. DCP ट्रॅफिक स्वतः सांगतात की मनुष्यबळ कमी आहे, तर त्याच्यावर कमिशनर साहेबांनी काहीतरी करावं असं ठाम आपल्या वतीने मी सगळ्यांना सांगतो. साहेब सब मिलके आज कल्याणहून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. या कॉरिडॉरला आपला विरोध नाही, परंतु या कॉरिडॉरसाठी भुलानगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील 786 झोपड्या बाधित होणार आहेत. परंतु या भागातून रेल्वे 3 मार्ग रुळ जाणार असल्यानं उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळेच येथील सर्व झोपडीधारकांचं एकत्रित पुनर्वसन करावं, त्यासाठीचं करारपत्र आधी करावं, तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामं करू देऊ, अन्यथा कोणत्याही प्रकारचं सहाय्य करणार नाही असा इशाराच माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिलाय. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 मधील ऐरोली कळवा कॉरिडॉर या कामांमध्ये बाधित भुलानगर आणि शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठवले. या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे आणि कसे करणार याबाबत स्पष्टता नसल्यानं हजारो कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत. एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरचं काम आम्ही 2017 पासून अडवून ठेवलं होतं. हे काम अडवण्यामागे येथील 3,500 झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन हे मुख्य कारण असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. कारण या ठिकाणी वास्तव्यास असणारे बहुतांश लोक हे हातावर कमवणारे आहेत. या झोपड्यांमधील महिला धुनीभांडी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे जर यांचं पुनर्वसन इतरत्र कुठेही झालं तर ही मंडळी जगूच शकणार नाहीत. या लोकांना कुठल्याही प्रकारे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु हे पुनर्वसन इतरत्र करण्यास आमचा विरोध आहे. आता ठाणे महानगरपालिकेकडून जरी पत्र आले तोपर्यंत लेखी आश्वासन जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत आपण या भागात सर्वेक्षण होऊ देणार नाही, असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज 2017 सालापासून सुरू होतं. पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू. कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्या पाडण्यात येणार आहेत, त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत नाही.
कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुणी भांडी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो, जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो, त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो. आता त्या घरसंसाराला कुठेतरी वडाळ्याला शिफ्ट केलं, कुठेतरी वाघबीळला शिफ्ट केलं, हे कामं मिळत नाहीत, त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या पाहतात. आता ठाणे महानगरपालिकेने काल रोजी मला पत्र पाठवले की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या 3,500 लोकांचं तिथेच पुनर्वसन करू, असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे. स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही, पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन, कारण का ते माझी शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांशी. त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं.